ना 2 तास आधी तुझ्यामुळे मला सीट वेगळी भेटली. ठीक आहे, माझ्यामुळे नाही भेटली, तुझ्या स्वतःच्यामुळे भेटली. 3-4 समजलं तास नाही? तुला तर मला वेगळंच ठेवायचं ना. नाही नाही नाही, ती खोटं तुझ्यामुळे असते, भेटली. खोटं असते. तुझ्यामुळे मला बोलू बी भेटली. शकत नाही हिचा बर्थडे. हा का? तिला प्रॉमिस केलं तर चुकून एकदा बर्थडेला आता जाऊन जाऊ की नको मग? प्रदर्शन पर ध्यान दें। भले ही आप अनुभवी यात्री, एक सुरक्षा निर्देश पत्र आपके सामने वाली कुर्सी की पॉकेट में उपलब्ध है। कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है। कसने के लिए इस तरह फीते को खींचें और पेटी खोलने के लिए ट्रैक को उठाएं। उड़ान के दौरान कुर्सी की पेटी बांधे रखें। कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क आपकी कुर्सी के ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाएंगे। आप अपनी कुर्सी पर बैठे रहें और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए ऐसे अपनी ओर खींचें और नाक और मुंह ढककर सांस लेते रहें। दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क सही तरीके से पोचली का लगेच तू? हा, लगेच पोचली मी लगेच. हा माझ्याकडे आला आणि मला बोलला हे पैसे घे रियांशी खायला, तुला ऑर्डर कर काहीतरी. पैसे वगैरे दिले आणि मी बोलले ऑर्डर करते. तर मी बोलली हिला काय करू, कारण ही एवडी मस्ती करत होती ना, जाम मस्ती करत होती आणि रडत पण होती मध्ये मध्ये. फ्लाईट मध्ये हीच ओरडत होती जोरात जोरात. सर्वात जास्त हिने रेकॉर्ड केला की हीच ओरडत होती आज. आणि मस्त वाटलं, मस्त भारी एक्सपिरियन्स होता एकदम. बोल काय काय बोलू आता, झालं ना आता. खुश आहे मी. गेलो असतो मस्त बस. चुप चुप काय? लाल बसली जाऊ. नो 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 बस, आणि नो हो बस. नवऱ्याने माझी इच्छा पूर्ण केली आणि मी आता चालले पण, आणि मी खूप खुश आहे. आणि मी माझा एक्सपिरियन्स म्हणजे ताईंना सांगणार आहे की हॅलो गाईज, कसे आहेत? आय होप सगळे मजेत असणार. तसं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर तुम्हाला तर माहिती आहे रियांशीने आज मस्त मस्त असे कपडे वेअर केले. माहीत नाही तुम्हाला कॅमेऱ्यात आता केवढा दिसतं आणि केवढा नाही. तर हा आहे माझा कॉर्ड सेट जो मी आता वेअर केलेला आहे. आणि हा तुम्हाला नंतर बाहेर गेल्यानंतर दिसेलच की हा कसा आहे आणि कसा दिसतो तो. तसं सगळ्यात पहिला सर्वांचं स्वागत. तर चला आज आपण पटापट रेडी होते. लवकरच उठलो आपण, कारण की आपण चालले आज म्हणजे संबंध कुठे आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळं माहिती पडेलच. आणि मी चालले, रेसिपी पण चालले, विक्रांत पण चाललं. तर ब्लॉग तुम्ही हा कंटिन्यू बघा, याच्यात तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन पण देणार आहे. मी आज चालले आपण फ्लाईटनी. चला जाऊया, बघू. माझा मूड तर खूप छान आहे, सगळं चांगलं आहे. पटापट आपण रेडी होऊया. आता मी म्हणजे आंघोळ वगैरे करून रेडी झाले आणि आत्ता जस्ट कपडे वगैरे घातले, म्हणजे आवडीचा ड्रेस घातला, मस्त न्यू घेतलेला आहे मी. हा कुठून घेतला काय सगळं तुम्हाला याचे डिटेल्स भेटून जाईल. चला स्किन केअर करू पहिल्यांदा. जस्ट पिंपल्सची ट्रीटमेंट करून आली होती आणि हे बघा हे सगळं असं झालं आहे. हरकत नाही, आपण त्याला आता लवकरच रिपेअर करणार. चला स्किन केअर वगैरे करते, रेडी होते आणि मग तुमच्यासोबत बोलते मस्तपैकी. म्हणजे पॅकिंग वगैरे पूर्ण झालेली आहे. एक दिवस पहिला मी पॅकिंग करून ठेवले, सगळं तुम्हाला दाखवते. चला बाय. आता मी पोचलेली आहे फायनली नवी मुंबई एअरपोर्टला पोचले. आणि मला खूप इच्छा होती इथून जायची, तर मी आले. आणि बघा विक्रांत पण रेडी झाला आहे. आमची बॅग सगळं घेतली आम्ही आणि सोडायला दिदी यांना घेऊन आली मी. आणि मी कशी दिसते तुम्हाला मी दाखवते, माझा लुक. माझा नवरा माझ्या कॅमेरावरून ठेवा. चला जाऊया आतमध्ये. पृथ्वी काय हो मॅडम, अरे ही बॅग घे, मम्माची बॅग पकड लवकर धर. बाय 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 बाय. काय झालं, जड झाली बॅग दे. हा बघा, हा आहे नवी मुंबईचा एअरपोर्ट. वाव मस्त. बाय पृथ्वी. हा कुठे चालला तू? भुईबी चालला, फिरायला चालला. चला जाऊया. बघा इथे सगळी अशी लाईन लागली, कशाला ती मला एवढं माहिती नाही आहे, पण बघू. रित्वी कम 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 चलो.
रिथ्वीची तर मज्जाच चालली गाईज. आणि इथं आतमध्ये आले मी, एवढं भारी वाटते ना, खूप मस्त आहे. एवढ्या दिवसापासून ना साईडनी जाऊन असे बघायचं फक्त गाडीतून जाताना. आता रिअलमध्ये इथं आलो आहे आणि आता तो एक्सपिरियन्स घेणारच आहे मी. आणि चालले मी आता मस्तपैकी. आता माझ्या नवऱ्याचं मूड कसं तो पण नंतर बघीनच काय आहे कसं सर्व. तर चला जाऊया पटापट सगळं करू प्रोसिजर. आता ना एवढी सारी चेकिंग झाली ना, तुम्ही बघू शकता. सगळे काही चेक केलं आम्ही. 3-3, 4-4 ट्रे टाकले. ट्रेमध्ये सगळं सामान टाकलं. बेल्टसुद्धा काढायला लागतं. म्हणजे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. जे लोक बघतात त्यांना माहिती असेल, पण माझा पहिल्यांदा एक्सपिरियन्स हो, त्याच्यामुळे मी सांगते. आणि मी माझे जे पण ताई लोक बघतात ज्यांना जायची इच्छा आहे, तर त्यांना मी हे सगळी इन्फॉर्मेशन देते याच्यामध्ये. आता तर इथं आतमध्ये आले मी आणि सगळे काही गोष्टी चेकिंग केल्या. तर मला असं वाटलं की फ्लाईटने जाणं म्हणजे एकदम पटकन जायचं असतं, पण असं नाही. याच्यामध्ये पण प्रोसिजर असतात. प्रोसिजर फॉलो करून पुढं जायचं असतं. आणि हा माझ्या उगाच चिडला होता. मग तो बाबूलाच काय झोपत आहेत नाही नुसतंच चिडला. मला वाटतं इथे तरी मला तर चांगला बोलेल, इथं पण म्हणजे चिडली. चुकी केली का आम्ही फ्लाईटमध्ये कसं बोलतोय तुला गाईज. हे मेन हातात आलं मला मस्त वाटते. बघू आता. रिथवी दुधू मागवली, तिला दुधू देते. चला. आणि तुम्हाला सांगू रिथवी काय बघून रडत होती. प्रदर्शन पर ध्यान दें। भले ही आप अनुभवी यात्री हैं, एक सुरक्षा निर्देश पत्र आपके सामने वाली कुर्सी की पॉकेट में उपलब्ध है। कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है। कसने के लिए इस तरह फीते को खींचें और पेटी खोलने के लिए ट्रैक को उठाएं। उड़ान के दौरान कुर्सी की पेटी बांधे रखें। कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क आपकी कुर्सी के ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाएंगे। आप अपनी कुर्सी पर बैठे रहें और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए ऐसे अपनी ओर खींचें और नाक और मुंह ढककर सांस लेते रहें। दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क सही तरीके से काय काय बोलू आता. झालं ना आता. खुश आहे गेलो असतो मस्त बसली. काय तेवढं लाल बसली जाऊ. नो बस आणि नो हो बस. नवऱ्याने माझी इच्छा पूर्ण केली आणि मी आता चालले पण. आणि मी खूप खुश आहे. आणि मी माझा एक्सपिरियन्स म्हणजे ताईंना सांगणार की मला कसं वाटलं ते. खरं सांगतो यार, आपलं हालतो वरती. ठीक आहे, असं हालतं यार आपलं. हां हालू दे ना मग. आणि बघा हे बघा, घेणं देणं नाही कोणाचं काय. काय तिला तर काहीच पडलेलं नाही, कोणाचं देणं घेणंच नाही पडलं. तर काहीच आता मी खरं सांगते ना, हा ना माझ्याशी नुसतं भांडतं इथं पण. आणि का माहिती आहे का कशावरून पण, कारण सीट माझ्यामुळे नाही भेटली बोलतो. आता बघू कोण बाजूला भेटेल त्याला मी रिक्वेस्ट करेनच. बघू तो काय बोलते काय. आणि भेटली तर चांगली गोष्ट आहे. मग आपण एकत्र बसायला भेटेल आपल्याला. कारण की ना भीती पण वाटते ना मला. हा सोबत असेल तर काय वाटत नाही. काय झालं, काय करतोय तू. पी पाणी. पाणी पिऊन घ्या. चल पोचली का लगेच तू. लगेच पोचली मी लगेच. हा माझ्याकडे आला आणि मला बोलला हे पैसे घे रियांशी खायला, तुला ऑर्डर कर काहीतरी. पैसे वगैरे दिले आणि मी बोलते ऑर्डर करते. तर मी बोलली हिला काय करू, कारण ही एवढी मस्ती करत होती ना, जाम मस्ती करत होती आणि रडत पण होती मध्ये मध्ये. फ्लाईटमध्ये हीच ओरडत होती जोरात जोरात. सर्वात जास्त हिने रेकॉर्ड केला की हीच ओरडत होती आज. आणि मस्त वाटलं, मस्त भारी एक्सपिरियन्स होता एकदम. पण डोकं थोडंसं हालतंय उपाशी होतं ना जास्त, खायला होतं. आणि माझं तर फर्स्ट टाइम होता गाईज. आणि जर मी परत नेक्स्ट टाइम ह्यानी मला नेलं तर मग मी जाईनच अजून चांगल्या ठिकाणी. तेव्हा तर मला काहीच वाटणार नाही. चला वेलकम टू गोवा. चला गाईज आम्ही आलो गोव्यामध्ये. आता गोव्याची तुम्हाला प्रॉपर्टी फक्त दाखवेन मी. आणि इथून कशी जाणार ते. बाबू काय खातो माझा बच्चा, काय खातो. बांगडा खातो काय. फिश बोलतो तुझी पोरगी. शेवटी मच्छी, मी मच्छी खाते ना, तू पण मच्छीच खाणार ना बाबू. तू कशी फिश यमी आहे, यमी आहे केलं तू. हा गुड पोरगा, यमी करते ना अशी. यमी यमी. हे बघ 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 किती असं करून केलं. आता इथं मागवलं बांगडा थाली आणि माझी इथे व्हेज थाली. आणि अजून काय काय मागवायचं आहे. खाऊन का तू पण. चला आता आपण घेऊया खाऊन पटापट. गोव्याला जास्त फेमस फ्रेश तुम्हाला बांगडाच भेटतो. म्हणून मी कधी पण ना बांगडा बिंदास मागवायचा गोव्यात आल्यावरती. टेन्शन नाही घ्यायचं. आणि हे काय मला माहिती नाही, बुर्जी आहे रे काय ते. बुर्जी टाईप ना सॅलेड असेल त्याचा काहीतरी. म्हणजे बाबूला आवडतं नसतं. सो गैस झालं आता रूम बुक केलं आहे. ये वाला रूम है और ऑर्डर करना रहेगा कुछ तो कैसे कर सकते हैं. रेस्टोरेंट है इसमें. रेस्टोरेंट No restaurant. नो रेस्टोरेंट. Yeah. Restaurant closed.
फुल फ्लोर Restaurant, yeah. We are restaurant because of the guest problem. Like yesterday problem. ओके You can also order from Swiggy or Zomato. ओके ओके सो गाइस ये अपना है रूम तिकडं सर सो गाईस चला आता आपण फायनली पोहोचलो आहोत गोव्याला आणि गोव्यामध्ये तुम्हाला मी दाखवते अशी एकदम जबरदस्त अशी प्रॉपर्टी जी तुमच्या बजेटमध्ये असणार आहे. माझ्या तर बजेटमध्ये आले पण तुमच्या पण येणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिला तुम्ही बघू शकता हा आहे एवढा मोठा असा हॉल आणि हॉलमध्ये आहे आपला 2 बेड. तुम्ही 2 ते 3 लोक आरामात बघू शकतात. समोरच आहे इथं टीव्ही आपल्याला जी तुम्ही इथे या सोफ्यावरती बसून टीव्ही आरामात बघू शकता. आणि ते सोफा पण ओपन होतो हा ओपन होतो तेच. त्यानंतर इथे आहे फर्निचरमध्ये आहे मस्त असं वॉर्डरोब ज्याच्यामध्ये आपण कपडे वगैरे सगळं ठेवू शकतो. सोबत इथे आरसा इथे सगळे प्रोडक्ट ठेवायचे आणि मला जी कोणी सिटिंग असते इथे बसून मेकअप करू शकतो. त्यानंतर इथे तुम्ही बाथरूम बघताय एकदम भारी आहे. फुल वेस्टर्न स्टाईल बाथरूम आहे आपला एकदम भारी. त्यानंतर तुम्हाला दाखवते किचन इथं पण किचन आहे. तर किचनमध्ये तुम्ही बघताय पूर्ण सेट दिलं आहे आपल्याला. फर्निचर आहे बेसिक आहे नळाला मस्त पाणी आहे फ्रीज पण दिलं आहे आणि सोबत इथं डायनिंग टेबल सुद्धा दिलं आहे. आणि हे असं एवढा मोठा रूम बघून मला तर खूप मजा आली. खूप जास्त बजेटमध्ये आहे बघ माझी मुलगी काय चल. तर कसं वाटलं तुम्हाला हा रूमचे डिटेल्स अजून हवे असतील तर मला कमेंट करा किंवा सो काय तुम्हाला प्राइस सांगतो मी रियांशीसाठी बुक केला हा एवढा मोठा रूम फक्त 1200 रुपयामध्ये. सिक्रेट प्रॉपर्टी आहे तर कोणाला पाहिजे कमेंट करा ठीक आहे. बघा रूमची साईज 1200 मध्ये वाटतं का 8000 रुपयाची प्राइस असते अशा रूमची. आपण शोधल्या तुमच्यासाठी. सो नक्की तुम्ही व्हिजिट करा जे आमचे ब्लॉग्स असतात त्यांच्यासाठी खास आहे.